घरी गेला
रामकृष्ण हरी आज जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा आहे आणि आज प्रस्थान होणार आहे आणि प्रस्थानपूर्वी जी पूजा केली जाते ते पूजेचे मानकरी म्हणून या ठिकाणी नाना महाराज तावरे आहेत, त्यांनी आज पूजा घातलेली आहे। माऊली, तुमच्या हस्ते पूजा झालेली आहे, काय भावना आहे तुमची? जगद्गुरु तुकाराम महाराजांची पूजा ही प्रस्थानच्या दिवशी असे शुभ मुहूर्त माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याला मिळाली। आमच्या जीवनामध्ये काय मोठं प्राप्त करायचं राहिलं। किती वर्ष झाले नाना तुम्ही वारी करते? 7 वर्ष झाली। 60 वर्ष झाले। असं कधी वाटलं होतं का तुम्हाला की तुमच्या हाताने पूजा होईल किंवा असं? कधीच अपेक्षा नाही। अपेक्षा आपण जगद्गुरु तुकोबारावर वादी करतो तो आनंद विलक्षण आहे। आणि आज दुधात साखर म्हणा सुवर्णयोग काय मागणं मागितलं तुम्ही पांडुरंगाला, तुकोबारायांना काय मागणं मागितलं? कारण तुम्ही पहिल्यांदा पूजेचा मान भेटलेला, काय मागणं मागितलं? मी तुकोबारांचं दाखवतो पारण करतो भांडावळ डोंगर स्मृती बिंजलही गावात उडा करतो। मला वाटतं हा येतोपर्यंत आपल्याला चांगलं आरोग्य मिळालं की आपण पारायण करू जगद्गुरु तुकोबारांचं गाथा वाचली किंवा वाटवलं ते आपल्याला शेवटपर्यंत वाचता यावं चांगलं आणि चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला तुकोबारांनी घेऊन जावं असं। निश्चितपणे दरवर्षी वारी होते, वारीचा आनंद तुम्ही घेता। त्या वर्षी तुम्ही मानाचे वारकरी पूजेला बसलेले आहात, तर तुम्हाला या वारीमध्ये काय विशेष वाटतं की आज? म्हणजे मला तर आनंद झालाच नाही पूजा मिळाल्यामुळे। आणि यावर्षी बहुतेक महाराष्ट्राची परिस्थिती पावसा पाण्याची लोक खूप आले वारीला, त्यामुळे हा सोहळा भव्य झाला आमच्या विशेष। आणि मला पूजा करायला मग माझे फारच मोठा गोळा झाला। वारकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? काय नाही, आपण नेहमानं घरामध्ये देऊची वारी, पंढरीची वारी, आळंदीची वारी, पैठणची वारी वारकऱ्यांनी या बारा करायचं। आणि जे संत साहित्य ते ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारांची गाथा असेल, नाथांचं भागवत त्याचं वाचन दररोज करायचं, म्हणजे आपल्या जीवनाला दिशा मिळते आणि बुद्धीचे एक प्रकारे मला काय म्हणतात वाशिंग होतं, स्वच्छ होतं। निश्चितपणे नानांनी एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, वारी केलेली आहे आणि तो मान त्यांना भेटलेला आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांची पूजा त्यांनी केलेली आहे। पूजा केल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे, प्रत्येकाने ज्ञानेश्वरी किंवा गाथा वाचावा आणि आनंद हा वारकरी संप्रदाय घ्यावा। कॅमेरामॅन हनुमान गोगरेसह रिपोर्टर रामकृष्ण।
आपण आलेलो आहोत. आपल्या बरोबर तुषारजी गोष्टी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना सोहळ्याबद्दल काय वाटतं. असं आहे की आज जगद्गुरूंचं प्रस्थान आहे. महाराष्ट्राची महान परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचा आजचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक क्षण आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं वारकरी आज जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी लीन होतात आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूरपर्यंत ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत पांडुरंगाच्या भेटीची कास धरतात आणि पुढची 20 दिवस भक्तिरसामध्ये कमी होऊन जातात. याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणं हे प्रत्येकासाठी एक आनंददायी पर्व असते. रामकृष्ण हरी. प्रत्येक वर्षी दिंडीमध्ये विनेकरीला नारळ भेटतं आणि आज आपल्या बरोबर चांदीचा विना दिसतोय. प्रत्येक चांदीच्या विनाचे नारळ भेटलेले माऊली अलीकडे तुम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी नारळ भेटतो, काय भावना आहे? नारळ भेटणं म्हणजे आता जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांच्या सेवेचं बळ असते. अच्छा, दरवर्षी तुम्ही मंदिरात असता, दरवर्षी तुम्हाला प्रत्येकाला मानाचं नारळ हे नारळाचं काय महत्व आहे? नारळाचं महत्व म्हणजे जो नारळ म्हणजे सगळ्याचा सत्काराचा सगळ्यात श्रेष्ठ आहे. सगळ्यात श्रेष्ठ येऊन नारळ दिंडीला सुरू होताना नारळ दिले जातं आणि मानाचे जेवढे विनेकरी असतात सर्वांना देतो. निश्चितपणे जे मानाचे विनेकरी असतात त्या विनेकरांना इथे नारळ दिले जातं आणि नारळ देणाऱ्या अनेक संस्थांतर्फे त्यांचं स्वागत केलं जातं. अशा प्रकारचे या ठिकाणी विनेकरी आहेत ते मानाचे आहेत, त्यांना नारळ दिले जातं. माझ्या मागे बघताय तुम्ही ते नारळ घेत आहेत आणि विनेकरी आता दिंडीला परमिशन. बहिणी काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी आलात, संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे, काय प्रतिक्रिया व्यक्त करा? गेल्या अनेक वर्षापासून मी ह्या पालखी प्रस्थानासाठी उपस्थित राहत आलेली आहे. यावर्षी सुद्धा मंदिर ट्रस्टने मला इथे आवर्जून आमंत्रण दिलं आणि मी या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. नेहमीप्रमाणेच भक्तगणांचा उत्साह अतिशय जोशपूर्ण आहे आणि या जोशभरामध्ये आम्ही अभिषेक केलेला आहे. आता पांडुरंगाच्यांनी एवढीच मागणं केलेलं आहे की या वर्षी पाऊस जरी पडला असला तरी काही भागामध्ये आपल्या पावसाची कमतरता आहे. सगळीकडेच खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडू दे, माझा शेतकऱ्याचा सुखी कसा राहील यासाठी पावसाची अतिशय गरज आहे. सगळीकडे पाऊस पडू दे, माझे सगळीच जनता सुखी समाधानी राहू दे ही मी पांडुरंगाच्या प्रार्थना केलेली आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक वर्षी येत असता, पण आज तुम्ही खासदार म्हणून या ठिकाणी प्रथमच आलाय, काय आनंद व्यक्त करा? मी पहिल्यांदाच खासदार म्हणून इथे उपस्थित राहिलेली आहे. ही माझ्या मतदार जनतेने आणि माझ्या पक्षाने मोठी जबाबदारी दिलेली आहे. जनतेची सेवा करण्याचा मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि नक्कीच मी माझ्या कामातून जनतेची सेवा करून नक्कीच मी माझी भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे की ती चांगली पार पाडण्यासाठी माझ्याकडे शक्ती दे. थँक्यू. सगळ्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव एवढंच मी आज तरी. आणि आज हे पालखी प्रस्थान इथून सुरुवात होते आहे. ही पालखी अनेक भक्तगण जात आहे त्याच्यामध्ये, ती सुखरूप सगळ्यांना पूर्ण होऊ दे आणि सगळ्या भक्तांना पांडुरंगाचं अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन घडू दे, त्यांच्या मनातला पांडुरंग त्यांना भेटू दे असं मी आज या चरणी सांगते. थँक्यू.